नमस्कार मैत्रिणींनो, लवकरच वटपौर्णिमा जवळ येते आणि वटपौर्णिमा म्हटलं की सुवासिनी स्त्रियांच्या एकदम आवडीचा सण. कारण की या दिवशी ना सुवासिनी महिला छान असं नटून थटून साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात, व्रत करतात. कारण की वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असते, उपवास करत असते. त्याचसोबत वडाला फेरे घालत 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते. त्यामुळे हा सण तर सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे वटसावित्रीचे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते. या दिवशी अनेक महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात. कारण आपण स्त्रिया अशा सणावाराच्या दिवशी, जसे की संक्रांत असेल, नागपंचमी, दिवाळी, वटपौर्णिमा, या दिवशी मात्र आपण आवर्जून छान असे नटत असतो. आणि आपण अशा सणावाराच्या दिवशी साजशृंगार करण्याला तर खरं तर विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छान असं तयार होऊन, साजशृंगार करून, नटून वडाच्या झाडाची पूजा नक्की करा. कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खरंच खूप मोठा आणि आनंदाचा आहे. पण असा एखादा सण जवळ आला की प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न म्हणजे या दिवशी, म्हणजे या सणाला आपल्याला कोणती साडी नेसायची आहे. कारण हे व्रत असेल किंवा पूजा असेल, ही आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो. त्यामुळे आपण शुभ रंगाचीच साडी या दिवशी घातली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, यंदा वटपौर्णिमेसाठी कोणकोणते शुभ रंग आहेत, आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, अशी बरीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या अनेक मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी साड्यांचे शुभ रंग सांगणार आहे. जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर तुम्ही वटपौर्णिमेसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता. पण समजा तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची नाही आहे किंवा तुम्ही करू शकत नसाल, तर आपल्या स्त्रियांकडे ना अशाही बऱ्याच साड्या कपाटामध्ये असतात. तर त्यापैकी सुद्धा तुम्ही एखाद्या शुभ रंगाची साडी नेसली ना तरीही चालू शकतं. नवीनच घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. आपण आहे त्यापैकीच शुभ रंगाची साडी घातली तरीही चालेल. वटपौर्णिमेचा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत करते, वडाच्या झाडाची पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जळी व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया त्रिरात्री म्हणजे 3 दिवसाचे व्रत करायच्या. मात्र आता स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात. या दिवशी आपण स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही पूजा करत असतो. त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हणला ना तरीही चालेल. आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी आपण शक्यतो नेसू नये. कारण आपल्या हिंदू धर्मात ना प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. कारण एखादा रंग हा आपल्या मूडवर परिणाम करत असतो, आपल्या मनाला उत्तेजित करत असतो. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते. जीवनातील रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे तर अशक्यच आहे. कारण मन आणि रंग यांचं नातंच काही वेगळं आहे. यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे प्रमुख स्थान आहे. त्यामध्ये पहिला जो शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा.
कारण हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो. त्यामुळेच नवरी आपल्या लग्नाच्या वेळी पण आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश करते किंवा हिरव्या रंगाचा चुडा घालत असते. कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख, समाधान, शांती आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठीच हा रंग वापरला जातो. तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते, मन ताजेतवाने होते. कारण हा रंग खूप रिफ्रेशिंग आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात. यामुळे पतीच्या कामामध्ये पण त्यांची प्रगती होते आणि त्यांचं आयुष्यही वाढतं असं म्हणतात. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या शक्यतो विवाहित महिलांनी घालाव्यात. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते आणि शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप मोठं महत्त्व आहे. किंवा बघा, आपण देवीची ओटी भरताना सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाची खण किंवा हिरव्या रंगाची साडी, ब्लाऊज पीस घेत असतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच नेसू शकता. त्यानंतर दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर पिवळा रंग सुद्धा खूप शुभ आहे. कारण आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगांच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. ते प्रकाश देखील दर्शवतात. त्याबरोबरच आपण पिवळा रंग घातल्यामुळे आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो. तसेच आपल्या सौभाग्यामधील हळदी कुंकाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्यातील हळदीचा जो रंग आहे तो सुद्धा पिवळाच असतो. त्यामुळे शक्य झालं ना तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण सौभाग्यामध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप महत्त्वाचा आणि शुभ आहे. त्यासोबतच तुम्ही लाल रंगाची साडी पण नेसू शकता. जसं की मी मगाशी सांगितलं, हळदी कुंकवाचा जो रंग आहे तो लाल आणि पिवळा असतो. तर त्यातील लाल रंग हा कुंकवाचा असतो आणि तोही आपल्या सौभाग्यामध्ये खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यासोबतच आपण बघा, रोजची देवपूजा करताना सुद्धा लाल रंगाचं वस्त्र वापरतो किंवा आपण इतर कोणतीही पूजा मांडायची झाली तर शक्यतो लाल रंगाचं वस्त्र टाकतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला तर लाल रंग खूप आवडतो. गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. त्यामुळे लाल रंगाचंही तेवढंच जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान, वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्यामुळे एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. याशिवाय आपल्या ज्ञानपरंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. त्याचा संबंध यज्ञाशीही आहे. त्यामुळे या रंगाची साडी पण तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यासोबतच जवळपास सर्व स्त्रियांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. हा रंग परिधान केल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगांमुळे सुख, समाधान मिळतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी किंवा आतापर्यंत मी जे काही रंग सांगितले त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही न विचार करता घालू शकता. कारण हे सगळे अतिशय छान आणि शुभ रंग आहेत. पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर, राणी कलर, पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता.
मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण हा सण सौभाग्यकारक आहे. कारण काळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो काळा आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साजशृंगार करणं देखील खूप शुभ मानलं जातं. यावेळी हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता सध्या फॅशनच्या युगात बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक एक तरी घालतात. पण खरं तर दररोज का होईना आपण एक एक बांगडी हातामध्ये घातली पाहिजे. 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या या नक्कीच घाला. या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्याच बांगड्या असाव्यात. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे. कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यात वाढ होते आणि पतीच्या प्रगतीमध्ये पण वाढ होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो दररोज का होईना हातामध्ये 2-2 काचेच्या बांगड्या नक्कीच घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला. म्हणजे एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातात 7 घाला. मी फक्त उदाहरण दिलं. यापैकी तुम्ही जास्त किंवा कमी पण घालू शकता. फक्त एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त चढवायची आहे, कारण हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. कारण आपण कासाराकडे जरी बांगड्या भरण्यासाठी गेलो तरी ते आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरत असतात. एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त चढवत असतात. त्यामुळे तुम्ही पण शक्यतो अशाच पद्धतीने हातामध्ये बांगड्या भरा आणि छान अशी शुभ रंगाची साडी या वटपौर्णिमेला नक्कीच नेसा. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.